आम्ही प्रत्येक सीजनची जाळे आणतोय। आताचा सीजन आहे लोळे माशाचा आणि लोळे माशाची जाळे आणायला चालू आहे। आम्ही आलोय जाळच्या दुकानामध्ये, इतके जाळे घेतल्यात। आता लय भूक लागली, आता काहीतरी खायला लागन। मिसळ आणली आता बघा, 2 ताट आणल्या, एवढे मोठे मोठे ताट आहेत। मिसळला तर भारी आहे, पण लागते कशी काय माहिती। तुम्हाला बिल दाखवतो, मागच्या वेळेस काही बिल नाही दाखवला जाळ्यांचा। समंताची चालली आता तयारी, शालूचं पण झालंय आता। आज माशाला नाही गेलो, आज जायचंय जाळे आणायला, परत एकदा खेडला जायचंय, लोळ्यांची जाळे आणायची आणि दुसरी पण आणू जमलं तर। चला आता जातो, शालू आणि मी समंता जाणार आहे परत एकदा। त्या साईडला समंता उरकून राहिलीत, ही बघा कशी आली। गाडी पण धुवून ठेवलीत, त्या साईडला वळवून पण ठेवलीत। चला बसा गाडीमध्ये, गाडीमध्ये बसा। बसलो आता गाडीत बघा, या साईडला समंत आहे आणि एसी पण लावली आहे गाडीची, कारण की लय गरम होतंय गाडीत। मागच्या वेळेस पण खेडला गेलतो जाळे आणायला, त्यावेळेस मोठी जाळे आणली होती, 4 बोटीचं आणि 12 बोटीचं। त्या जाळ्याला सापडले तसे मासे, कतला पण सापडलाय, 2-3 कतले सापडल्यात। 4 बोटेला खवले मासे सापडतात, खवले आणि चिलापी। आणि आज पण चाललोय खेडला, आज काही मोठे जाळे नाही आणणार, आज बारीक माशाचे जाळे आणायचे, लोळ्या माशाची। 2-3 बंडल घ्यायला लागेल लोळ्यांची। आता सीजन लोळ्या माशाचाच आहे। आलोय आता निम्म्या रस्त्यात। आम्ही प्रत्येक सीजनची जाळे आणतोय। आताचा सीजन आहे लोळ्या माशाचा आणि लोळे माशाची जाळे आणायला चालू आहे आम्ही। लोळ्या माशातला गिराईक पण आहे आता, त्याच्यामुळे चाललंय। आणि गिराईक पण म्हणतात अंड्यावरच्या लोळ्या आणा, अंड्यावरच्या लोळ्या, त्याच्यामुळे लोळ्या माशाची जाळे आणायला चाललोय। घरी काय नाश्ता नाही केला आज, कारण की लवकर निघालो होतो आम्ही। आता पुढे जाऊन कुठं तरी थांबायला लागल, काहीतरी खायला लागल, पुढं थांबा कुठं तरी। थोडं आहे गाव, तिथं बघू काय भेटतंय का नाही। या साईडला समंता पण झोपली, इथं आहेत पुढं दुकानं, आता कशाचे आहेत काय माहिती, तर बघू। इथं थांबलोय, आईस्क्रीम घ्यायची समंताला आणि आम्ही पण खाणार आहे आईस्क्रीम तसं म्हणायला। त्या साईडला काही दुकानं नव्हती, त्याच्यामुळं इथून आता आईस्क्रीम घेतोय। आणि आता थोडाच रस्ता राहिलाय खेडला जायचं। शालू जा आईस्क्रीम घेऊन ये, 3 आईस्क्रीम घेऊन ये। समंता तुला आवडते ना आईस्क्रीम? नाही आवडत? वाढत आवडती ना? ठीक आहे तुम्हाला। शालूने त्या साईडला 20 वाले आणले, 10 वालेच आहे। समंताला दे फोडून।
समंता पाहिजे का तुला तसली? ही दे फोडून तिला. समंता मस्त लागते का? चला आता जायला लागेल त्या साईडला. रस्ता लय खराब आहे या साईडला. हे बघा, हे सारलं समंताला पण दिली फोडून आणि आता खातोय आम्ही. हे बघा, हळूहळू चालवतोय गाडी. आईस्क्रीम खातोय त्याच्यामुळं. हे सारलं समंता बघा कच्चे खाते आईस्क्रीम. सगळी तोंडाला लावून घेतली आईस्क्रीम. हे बघा, नाकाला घेतली लावून, तोंडाला. तरी पण खाते ती. आलोय आता खेड मध्ये. नदी आहे, नदी खेड मध्ये. खेडची नदी आहे. आणि पावसाचं वातावरण पण झालंय. हे बघा, ह्या साईडला असं वाटतंय पाऊस पडेल. ह्या साईडला उलटा पाऊस आला का बरं वाटेल. लय गरम पण होतंय आणि पावसातच लोळ्या पण निघतात. लोळ्याची जाळी आणायला आलोय एवढ्या लांब. त्या पण अंड्यावरच्या लोळ्या. म्हणता गणपती बाप्पा मोरया. इथंच थांबतो. मागच्या वेळेस इथंच गाडी लावली होती. त्या साईडला जायला लागेल चालत. समंता, समंता बघा कशी बघते. चला उतरा. इथून आता चालतच जायचंय. चला आता इथंच आहे दुकान. जातो गाडी आणायला. जाळीच्या दुकानामध्ये. चला आता जाळी झाली घेऊन चाललोय आता घरी. इतके जाळे घेतल्यात. चला त्या साईडला आहे गाडी. आलोय आता गाडीपाशी जायचं. जाळी घ्यायला जवळजवळ 1-1.5 तास तर गेला. 3 लोळ्या माशाचे बंडल घेतल्यात आणि 2 अँकरचे जाळे घेतल्यात आणि दोऱ्या घेतल्यात. आता जायचंय काहीतरी नाश्ता करायला लागन. लय भूक लागली आता. शालू बाहेरच बसून राहिली होती, दुकानात नाही आली. तर म्हणता काय खायचं तुला आता? हा, काय खायचं? पाव. निघालो आता खेड मधून झालं घेऊन. आता लय भूक लागली. आता काहीतरी खायला लागन. समंताला पण मागती खायचं आहे. काय मागती समंता तू? ज्यूस खायचंय. ज्यूस खायचंय तिला, प्यायचं नाही ज्यूस. आलोय आता हॉटेल पाशी. तर काय खायचं इथं? तुला खायचंय ना मिसळ. शालूलाच खायची मिसळ ना मला सांगते. चला मिसळ खायला. तुला ज्यूस खायचंय. चला उतरा. बघा तिथं बसल्यात आता.
बसलोय आता आम्ही इथं आणि ऑर्डर पण दिली मिसलला. मिसल सांगितली. बघा समंता मिसल आणले आता. बघा 2 ताट आणल्या. एवढे मोठे मोठे ताट आहेत. दिसायला तर भारी आहे पण लागते पण ते काय माहिती. आता खाऊनच बघायला लागेल तेव्हा कळन. पाव आहे, जिलेबी आहे, पापड आहे, दही आहे आणि लिंबू, कांदा, काकडी अशी पण आहे त्या साईडला. मिसल पाव आहे. तिकडं पण एक ताट आहे. घे तुला काय घ्यायचंय घे. समंताने बघा पापड घेतलाय. कशी लागते शालू मिसळ? चांगलं लागते. समंताला दे. समंता तर पापड खाते. जिलाबी दे ना, जिलाबी तिला ठेव. इथं ठेव, खाईन ते थोड्या टायमाने. आता घेतो आम्ही खाऊन. अजून लय लांब जायचंय. मिसळ खाऊन झाली. आता थोडं थंड पितोय. त्या साईडला समंता पण पिते. समंताने लय खाल्लंय आज. आणि तू नाही का खाल्लं मिसळ? खाली मी पण. त्याला एक माझ्याची पाटली घेऊन दिली आणि आम्ही हे आणलंय. चला आता पिऊन जातो घरी. छान लागतंय. छान लागतंय. आलो आता घराजवळ. समंता झोपली काय? चला उतरा. आलोय आता घरापाशी. हे इतकी जाळ आणलं. हे 30चा बंडल आहे. एक बंडल मध्ये 5 जाळ्या असतात. हे 5 जाळ्या आहेत. हे 30चं जाळ आहे. हे 35चं आहे. ह्या जाळ्याला थोड्या मोठ्या लोळ्या सापडतात आणि ह्या जाळ्या 30च्या जाळ्याला थोड्या बारीक साईजच्या लोळ्या सापडतात. हे एक आहे 30चं. 2 30ची जाळ्या आणलेली आणि एक 35चं. आणि हे अँकरचं आहे. 3 बोटीचं आहे जाळ. आणि हे दोरे आहे हे जाळ्याला लावायला. निळी दोरे आहे. त्या 2 आणल्यात निळ्या दोरे. हे या 35 आणि 30च्या जाळ्याला लावायच्यात. इथे गळ पण आणल्यात. हे मरळीचे गळ आहेत. मरळ फिशिंग करायला जायचं आहे त्याच्यामुळे हे गळ आणल्यात. अजून एक आहे ना ते जाळ. ते जाळ दाखव.
ह्या साईडला पण आणलंय झालं ते लगेच सुरुवात केली भरायचं आहे ते जाळ लगेच भरून घ्यायचं आहे. ते पहिलं मी उगवून घेते पिशवीमध्ये. तुम्हाला बिल दाखवतो. मागच्या वेळेस काही बिल नाही दाखवला जाळ्यांचा. जाळे आणले होते पण बिल नाही दाखवलं. हे इतके आणलेत जाळे आणि टोटल बघा 6,825 रुपये. ही जाळे पण लय महाग आहे. जास्त करून हे जाळं लय महाग आहे. अँकरचं आहे हे. ह्या लोळ्या माशाच्या जाळ्याला काही भरायचं नसतं. हे जाळं ते भरलेलंच असतंय. आणि हे अँकरचं जाळं हे पांढऱ्या दोरीमधून भरायला लागतंय. किती दिवस लागतील तर? आज काही बनवायला नाही जमायचं आज, कारण की लई जमतंय मी. बघा. आत्ताच जाळे घेऊन आलोय आम्ही आणि शालू भरून घेते आता जाळे या साईडला. आता चेक करतो लोळ्या माशाची जाळी.